जिल्हा परिषद भरती 2019 आणि 2023 च्या संदर्भात ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या पदासाठीची परीक्षा होणार आहे का होणार नाही का 2019 प्रमाणे 2023 ची ही या ठिकाणी भरती प्रक्रिया रद्द होणार आहे, या सर्व गोष्टींची चिंता महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना लागलेली आहे। तसेच परीक्षेची आतुरता सुद्धा लागलेली आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नेमकी परीक्षा होणार आहे की नाही, होणार आहे तर कधी होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती। सर्वांनी चॅनलला लाईक करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही। तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा की जिल्हा परिषदामधील भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश। बघा 12,000 पदांसाठी या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। याच्यातील काही पदांची बघा काय म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे की काही पदांचे रिझल्टही लागले, परीक्षाही झाल्या आणि या ठिकाणी ते उमेदवार रुजू सुद्धा झाले। पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये काही जी पदं आहेत ज्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, याची अजून परीक्षा झालेली नाही आहे। म्हणजे होते की नाही हे मुलांना प्रश्न आहे। 25 कोटी रुपये शासनाकडे ऑलरेडी पहिल्या भरतीचे जमा आहेत, म्हणजे इतकं या ठिकाणी शासन झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे। मग आपण या ठिकाणी बघणार आहोत की मग ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका हे कधी होणार आहे परीक्षा, तर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा ही परीक्षा कोण घेणार आहे तर सगळ्यांना माहिती आहे, IBPS ही परीक्षा घेणार आहे। IBPS ना अगोदर काही पदांची या ठिकाणी परीक्षा घेऊन त्या ठिकाणी रिझल्ट सुद्धा लावलेला आहे। पण मग ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका याचं नेमकं काय, बघा आता अर्ज करण्याचा जो कालावधी होता हा 5 ऑगस्ट 2023 ला आणि ते 25 ऑगस्ट 2023 म्हणजे आता तब्बल बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष व्हायला लागलं फॉर्म भरून। मग अजूनही या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं जून, जुलै आणि ऑगस्ट म्हणजे जवळपास आता एक 10 महिने आपल्या या ठिकाणी झालेले आहेत। मग 10 महिन्यापर्यंत IBPS नेमकं झोपा काढतंय का सरकार झोपा काढते, ठीक आहे। याच्यामध्ये अनेक त्रुटी असतील, काही पेसा बघा हा पेसा कायद्याचा पेच प्रसंग आहे, ठीक आहे, मान्य आहे। पण बाकीच्या जशा भरत्या झाल्या, तलाठी भरती असेल, वनरक्षक असेल की पेसा सोडून बाकीच्या या ठिकाणी जिल्ह्यातील पद भरती झालेली आहे। पण नेमकं या 3च पदांची अजून पद भरती झालेली नाही आहे। मग चला ठीक आहे, त्याच्यानंतर TCS IBPS च्या परीक्षेमध्ये झालेला जो घोळ होता आहे का नाही, झोळ झाल केला त्याहीनं, ठीक आहे, तेही कारण असू शकते। पण आता किती दिवस विद्यार्थ्यांनी वाट बघायची, तर या प्रश्नाची आता उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। बघा कधी होणार परीक्षा, तर आता अधिकृत माहितीनुसार म्हणजे ग्राम विकास विभाग सुद्धा कंटाळलेला आहे, कारण त्यांच्यावर मनुष्यबळाचा लोड आलेला आहे। मग त्यानं सांगितलं ही प्रक्रिया आता तात्काळ सुरू करण्याबाबत आणि त्याच अनुषंगाने आता ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। देर आहे लेकिन आपण म्हणतो ना, देर आहे लेकिन दुरुस्त आहे, म्हणून शासनाला आता तरी दुरुस्ती करण्याची संधी मिळालेली आहे। म्हणून बाळांनो बघा आता 4 जून पर्यंत नवीन सरकार होईल, 6 जून पर्यंत आचारसंहिता आणि तुमची पदभरती 7 दिवस आधी म्हणजे एक अशी दाट शक्यता आहे की 10 जून ते 20 जूनच्या दरम्यान बघा यापैकी एखादी तारीख तुमची परीक्षेची असेल। ही अधिकृत माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये नक्कीच तुमचा आता ही परीक्षा होणार आहे, काळजी करायचं काही काम नाहीये। 10 जून ते 20 जून एक 7 दिवस अगोदर तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळणार आहे, हॉल तिकीट येणार आहे। तर हे असं एक प्रोसिजर आता मात्र सरकारला राबवावी लागणार आहे। म्हणजे जर एकंदरीत पाहिलं तुम्ही तर 10 जून ते 20 जून हे तुमची डेडलाईन धरून चला। या दिवसामध्ये तुमची परीक्षा आता नक्की होणार आहे, कारण आता राहिलेल्या आहेत एवढ्याच परीक्षा। म्हणून तुमचा वेळ वाया न घालता नक्कीच तुम्ही अभ्यासाला लागा। याच्यामध्ये एखाद्या वेळेस बाय चान्स 1-2 तारीख मागे पुढे होईल, पण आता जुलै महिना उजाडणार नाही, एवढं मात्र अधिकृत माहितीवरून मी तुम्हाला सांगतो। याच्यासाठी बघा ग्रामसेवकची आपण टेक्निकलची बॅच चालू केलेली आहे PK कदम सरांची 499 रुपयामध्ये। तुम्ही विश्व मराठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याची लिंक याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। ज्याच्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण असा तुमचा टेक्निकलचा जो पार्ट आहे तो परिपूर्ण पार्ट टेक्निकलचा 40% म्हणजे 40 गुणांचा कव्हर होणार आहे। त्यासोबत आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक, आरोग्यसेविका यांची टेस्ट सिरीज सुद्धा आहे 50-50 रुपयामध्ये। 10 टेस्ट सिरीज PDF फाईल येतं, विश्लेषण सुद्धा आहे। त्यानंतर IBPS TCS नुसार GK GH ची बॅच आहे 299 रुपयामध्ये। मराठी IBPS TCS नुसार घेतली ही 299 रुपयामध्ये रेकॉर्डेड बॅच आहे। आरोग्यसेवक तांत्रिक जी आहे बाळांनो हे 40 प्रश्नांची, याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड पुरुष 149, रेकॉर्डेड महिला 149, सिलेबस पुरुष आणि महिलांचा वेगवेगळा आहे। हे नक्कीच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हा, ह्या माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत। ज्याला असं वाटतं ही बॅच माझ्या हिताची आहे, मला फायद्याची, त्यांनी घ्यायची,
तारीख लक्षात ठेवा, 10 जून ते 20 जून या दरम्यान तुमची एक्झाम होऊ शकते। आणि अगोदर 7 दिवस आधी म्हणजे लगेच बघा 6 जूनच्या नंतर लगेच आपल्याकडे 5-7 दिवस राहतात, त्या दिवसामध्ये लगेच तुमची हॉल तिकीट यायला सुरुवात होईल आणि तुम्हाला परीक्षा देता येणार आहे। मग आता नेमकं सरकार याच्यामध्ये पेसावाल्यांची परीक्षा ठेवते का नॉन पेसावाल्यांची ठेवते हे आपल्याला बघावं लागणार आहे, म्हणून आता तरी जागे व्हा। थँक्यू, धन्यवाद।